ऑफिसला आपण निवेदन करणार आहोत. तो कागदविषयी या मोर्चामध्ये आहे. आजूबाजूचे नागरिक आहेत त्यांनाही विनंती की त्यांनी त्या कागदावर सही करायची आहे. जास्तीत जास्त सह्या आपल्याला त्या कागदावर करायच्या आहेत. ते निवेदन आपल्याला SP साहेबांना द्यायचं आहे उद्या. पुण्यातील नसरापूरमध्ये 4 वर्षांच्या चिमुकलीवरतीचे लैंगिक अत्याचार आणि तिची हत्या झाली त्याच्या निषेधार्थ आज पुण्यामध्ये मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. हा मोर्चा जो आहे तो आता समाप्तीच्या दिशेने निघालेला आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी आपण मागे जर पाहिलं तर अतिशय मोठ्या संख्येने सगळेच पुणेकर नागरिक या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. जी चिमुकली या सगळ्याला बळी पडली, तिचे कुटुंबीय, तिचे नातेवाईक सुद्धा या मोर्चात सहभागी झाले. त्या व्यतिरिक्त सुद्धा खूप मोठ्या संख्येने सगळेच पुणेकर या मोर्चामध्ये, समाज बांधव या मोर्चात सहभागी झालेले पाहायला मिळतात. आणि आता हा मोर्चा जो आहे तो ज्या ठिकाणी त्या मोर्चाची समाप्ती होणार आहे त्या ठिकाणी पोहोचलेला आहे. प्रत्येकाने आपल्या मोबाईलचा टॉर्च ऑन केलेला आहे आणि टॉर्च लाईट लावून या चिमुकलीला सगळेजण श्रद्धांजली वाहतात. त्याचबरोबर तिला काहीही करून न्याय मिळाला पाहिजे आणि आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही मागणी जी आहे ती केली जाते. याच मागणीसाठी पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिराच्या चौकातून सुरू झालेला हा मोर्चा आहे. तो मोर्चा आता इथपर्यंत आलेला आहे, समाप्तीच्या दिशेने आलेला आहे. पुण्यातील सावरकर अध्ययनच्या इथे हा मोर्चा समाप्त होणार आहे आणि अतिशय मोठ्या संख्येने सगळेच नागरिक या ठिकाणी या मोर्चामध्ये सहभागी झालेले पाहायला मिळतात. आपण जर पाहिलं या ठिकाणी खूप आक्रोशाची, संतापाची भावना आहे. काल हा मोर्चा, अशाच पद्धतीचा मोर्चा DSK विश्वच्या ठिकाणी ही बालिका राहायला होती, वास्तव्याला होती, त्या ठिकाणी सुद्धा अशाच पद्धतीचा मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर आता पुण्यातल्या मध्यवर्ती सिटीच्या भागामध्ये हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि प्रत्येकाची हीच मागणी आहे की लवकरात लवकर या आरोपीला शिक्षा झाली पाहिजे आणि फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली जाते. 2 दिवसात जर या आरोपीला फाशीची शिक्षा झाली नाही तर यापेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल असं सुद्धा म्हटलं जात आहे. आपण बघतोय हा मोर्चा जो आहे तो आता समाप्त होतोय आणि मोर्चामध्ये प्रत्येकाने टॉर्च लाईट ऑन करून या चिमुकलीला श्रद्धांजली वाहिली जाते. त्याचेच हे दृश्य आहे. नागरिकला कुठे अडचण होणार नाही, कोणालाही त्रास होणार नाही आपण आहे. आता हा पुढच्या 2 मिनिटात आपण हा मोर्चा इथे समोर समाप्त करणार आहोत. सगळ्यांना विनंती होती सगळ्यांनी याच बाजूला करा. माझ्या जे ट्रॅफिक सुरू आहे आज जो सगळा समाज इथे एकत्र झालेला आहे तो फक्त माझ्या वेदू बाळासाठी नाही तर आतापर्यंत ज्या सगळ्या पुण्यात घटना घडल्या त्यासाठी हा सगळा समाज एकत्र झालेला आहे. आणि समाजाची जी आपण सुरुवात केली होती आपल्या निषेधार्थ त्याची सांगता जिथे सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी विदेशी कपडे यांचं होळी करून केली होती तिथे आपण या लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांची तशीच सांगता इथे त्यांची होळी करून व्हावी यासाठी आपण इथे आज सांगता केलेली आहे. सर्वांना माझी एक हात जोडून विनंती आहे की सर्वांनी
आपल्या मुलांना एक सुरक्षित वातावरण द्या. जिथे कुठे असे नराधम दिसतील त्यांना पोलिसांना द्यायच्या आधीच त्यांना तिथेच तुम्ही सर्वांनी शिक्षा करा, म्हणजे हा पूर्ण सगळा प्रकार इथे होणारच नाही. दुसरी गोष्ट ही जे हा जो मोर्चा होता तो कोणाच्याही विरोधात नव्हता. हा मोर्चा फक्त आपल्याला न्याय व्यवस्थेला दाखवून द्यायचं होतं की समाज अजून जिवंत आहे. दुसरी गोष्ट, आज आपण शांतता मोर्चा काढला, मूक मोर्चा काढला. सरकारने फक्त एवढीच काळजी घ्यावी की या मोर्चांचं पुढे हिंसेमध्ये वळवळ होऊ नये, यासाठी सरकारने फक्त काळजी घ्यावी. आणि माझ्या चिमुकलीला आणि आतापर्यंत जे या लैंगिक अत्याचाराला बळी पडले त्या सगळ्यांना लवकरात लवकर न्याय द्यावा, लवकरात लवकर कठोरातली कठोर फाशीची शिक्षा त्यांना करावी, असं मी सरकारसमोर आणि प्रशासनासमोर निवेदन करतो. धन्यवाद. सर्वांना खूप खूप धन्यवाद. आज तुम्ही आपल्या वेदू बाळासाठी सर्वांचं प्रेम असं कायम राहू द्या. माझ्या वेदू बाळासाठी सर्वांनी प्रार्थना करा की जिथे कुठे असेल ती सुखी असेल. आणि सर्वांनी असंच यापुढे अशा घटना होऊच नाहीयेत, पण अशा घटना घडल्या तर आपण सरकारला न्याय व्यवस्थेला दाखवून देऊयात की आपला समाज अजून एकत्र आहे. लवकरात लवकर त्यांना फाशी व्हावी हीच माझी प्रशासनाकडे नम्र विनंती. दोन मिनिटं बोलू द्या. शांत बसा. काय तुमची अपेक्षा आहे आता सरकारकडे, शासनाकडे, आणि कसा न्याय द्यावा अशी अपेक्षा आहे? शासनाने लवकरात लवकर न्याय द्यावा एवढीच अपेक्षा आहे. आणि पुढे असे कुठल्याही घटना होऊ नयेत त्यासाठी कठोरात कठोर कायदा करावा, यासाठी हा आपला शांतता मोर्चा आपण इथे काढलेला आहे. आज 10 दिवस झाले या घटनेला. खरं तर कोर्टात तुम्ही मागणी केली आहे, आजूबाजूच्या हालचाली ज्या आहेत त्या दिसत नाहीये, तर थोडंसं अजून सरकारला तुम्ही विनंती करणार आहे का या सगळ्या प्रक्रिया जलद गतीने होणार? आपल्याला पोलीस प्रशासन, सरकार खूप चांगलं सहकार्य करत आहे. डे टू डे आपल्याला सगळे, मला घरी येऊन सगळे पोलीस प्रशासन अपडेट देत आहेत. त्यामुळे सरकार आणि पोलीस जे काम करत आहेत ती माझी जी अपेक्षा होती त्यापेक्षा ते उत्तमच कार्य करत आहेत. आणि माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे की ते माझ्या अपेक्षेला ते पूर्ण पात्र ठरतील.